नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या स्पाइस कन्या चॅनलमध्ये. तर आज आपण एकदम भन्नाट अशी आणि एकदम परफेक्ट रेस्टॉरंट स्टाईल ग्रेव्ही असणारी भाजी बनवलेली आहे. आणि बनवायला म्हणाल तर खूप पटकन होणारी आहे, चवीला तेवढीच अप्रतिम लागणारी आहे. आपण घरी पनीरची भाजी कितीही प्रयत्न करून बनवली तरी ही थोडी चवीला रेस्टॉरंट स्टाईल लागत नाही. त्यासाठी आपण भरपूर टिप्स सांगितलेल्या आहेत. तर त्यासाठी पूर्ण व्हिडिओ पहा. व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आता आपण सुरुवातीला पनीरच्या भाजीची ग्रेव्ही तयार करून घेत आहोत. तर त्यासाठी आपण 2 मिडियम आकाराचे कांदे आहेत ते उभे कापून घेतलेले आहेत. तर हे कांदे आपण आता 3 ते 4 चमचे तेल घातलेले आहे. त्यामध्ये आपण हा कांदा आता तळून घेणार आहे. व्यवस्थित गुलाबी होईपर्यंत तळून घ्यायचा. एकदम परफेक्ट रेस्टॉरंट स्टाईल भाजी आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पहा. कदाचित तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी शिकायला मिळेल. तर आज आपला कांदा जो आहे तो व्यवस्थित तळून झालेला आहे. तर आपण हा कांदा एका प्लेटमध्ये किंवा मिक्सरच्या भांड्यामध्ये डायरेक्ट काढून घेऊया. तर आता आपण हा कांदा काढून घेतलेला आहे. पण हा कांदा मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलेला आहे. त्यासोबतच आपण 10 ते 15 काजू आपण भिजवून घेतलेले आहेत. तर ते पण काजू आपण ह्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेणार आहेत. आणि 1 ते 2 मीडियम आकाराचे टोमॅटो पण घालून घेतलेले आहेत. आपण ही भाजी 4 ते 5 व्यक्तींसाठी बनवलेली आहे. त्यासाठी एवढं प्रमाण पुरेसं होतं. आणि भाजीची जी कन्सिस्टन्सी आहे ना, ते एकदम ग्रेव्ही एकदम दाटसर बनते. तर आता आपण कांदा तळून घेतलेल्या तेलामध्ये ही पनीर जे आहे ना, तर त्याचे काप आपण आता हे तळून घेणार आहे. पनीर आपण जेव्हा तळून घेतो ना किंवा शालो फ्राय करतो तर तेव्हा ते गॅस फुल असतानाच करायचे, म्हणजे जे पनीर आहेत ना ते सॉफ्ट राहतील, एकदम कडक बनणार नाहीत किंवा असे निब्बर बनणार नाहीत. तर आता आपण भाजीला फोडणी घालण्यासाठी घेतलेले आहे. त्यासाठी आपण 3 ते 4 चमचे तेल घातलेलं आहे. तेल गरम झालं की आता आपण घातलेले 2 तेजपत्त्याची पाने. आणि आता आपण काही खडे मसाले घातलेले आहेत. लवंग, मिरे, दालचिनी, तुमच्याकडे जे उपलब्ध असतील ते तुम्ही घालू शकता. आता आपले हे मसाले थोडेसे तडतडले की आता आपण ह्याच्यामध्ये मगाशी आपण जो मसाला वाटून घेतलेला आहे तर तो घालणार आहे. तर या मसाल्यामध्ये आपण घातलेला आहे कांदा, टोमॅटो आणि 10 ते 15 भिजवलेले काजू. तर आता आपण हे वाटण एकदम बारीक वाटून घेतलेलं आहे. आता आपण ते फोडणीत घातलेलं आहे. आता त्यासोबतच आपण हा मसाला तेल सुटेपर्यंत परतून घेणार आहेत. मसाल्याला तेल सुटलं की आता आपण ह्याच्यामध्ये घालणार आहे 2 ते 3 चमचे दही. आणि हे दही घातल्यामुळे जे आहे ना, आपल्या चव जी आहे ना एकदम रेस्टॉरंट स्टाईल बनते. आणि आता आपण हे दही घातल्यानंतर सुद्धा थोडंसं तेल सुटेपर्यंत आणखीन परतून घेणार आहे 2 ते 3 मिनिटापर्यंत. आपण ह्या पनीरच्या भाजीसाठी कुठलाही रेडीमेड मसाला वापरत नाही. घरगुती आपले जे रेग्युलरचे मसाले आहेत त्याच मसाल्यामध्ये आपली भाजी जी आहे ना एकदम परफेक्ट बनते चवीला. आणि एकदम तुम्हाला रेस्टॉरंटमध्ये खाल्ल्याचं फील येईल. तर घेतलेलं आहे आपण 1-1.5 चमचा लाल तिखट, नंतर थोडेसे धने जिरे पूड आणि 1 चमचा तर गरम मसाला घेतलेला आहे. बस एवढ्यामध्येच आपली भाजी जी आहे ना एकदम अप्रतिम चवीची लागते. तर आता मसाले घातल्यानंतर सुद्धा आपण तेल सुटेपर्यंत परतून घेणार आहे. आणि थोडंसं मिक्सरच्या भांड्याला घेऊन 2 चमचे पाणी घातलेलं आहे, म्हणजे आपले मसाले जे आहेत ना अजिबात करपणार नाही. भाजीला छान कलर येण्यासाठी तुमच्याकडे जर काश्मीरी लाल मिरची असेल तरीही चालेल. आपण ही एकदम घरचीच लाल मिरची टाकलेली आहे. तर त्यामध्ये सुद्धा भाजीला एकदम कलर आणि भाजीची ग्रेव्ही बघा तुम्ही किती दाटसर एकदम कन्सिस्टन्सी जी आहे ना परफेक्ट आलेली आहे. तर त्यामध्ये आता आपण 1 ते 1.5 वाटी गरम उकळं ठेवलेलं पाणी घातलेलं आहे. आणि ह्याला थोडीशी उकळी फुटली की आता आपण मगाशी शालो फ्राय करून घेतलेले जे पनीर आहेत ना तर ते घालायचे. ग्रेव्ही बघा तुम्ही किती दाटसर आणि एकदम परफेक्ट झालेलं आहे. आता आपण घातलेलं आहे अर्धा चमचा मीठ. आणि वरतून आपण आता हे शालो फ्राय करून घेतलेले पनीर घातले. आता मस्त 5 मिनिटापर्यंत शिजवून घ्यायचं. आता हे आपली आगीवेगळी पनीरची भाजी तयार झालेली आहे. कशी वाटली तुम्हाला ते कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि आपला व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका. ही भाजी शक्यतोवर पोळीसोबत जास्त छान लागते भाकरीपेक्षा. तर आता बघा कन्सिस्टन्सी आणि भाजीचा कलर तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच आहे. किती सुंदर आलेला आहे ना कलर. आणि चवीला म्हणाल तर एकदम भन्नाट लागते. तुम्ही सुद्धा आता पनीरची भाजी यानंतर बनवणार असाल ना, या पद्धतीनं नक्की ट्राय करा. सर्वांना आवडल्याशिवाय राहणार नाही. तर आता आपली ही पनीरची भाजी तयार झालेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि कमेंट करून सांगा तुम्हाला ही आपली पनीरची भाजीची रेसिपी कशी वाटली ते. तर ही पहा आपली पनीरची भाजी अशी झालेली आहे. तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच आहे. भेटूया नेक्स्ट रेसिपीसोबत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.